नागरी अभियोजन सत्कार समिती ह्याचं जे संकल्पना आपल्यासमोर अरुंधतींनी मांडली. रवींद्र प्रभुदेसाई हे एक वेगळे व्यक्तिमत्व आपल्या ठाण्याचं आहे. जसं अरुंधतींनी सांगितलं, अनेक सामाजिक संस्थांना त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे कुठली अपेक्षा न करता. परंतु मला त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य त्यांच्याबद्दल सांगायचं आहे की प्रत्येक उद्योजक हा स्वतःचा उद्योग वाढवावा यासाठी प्रयत्न करत असतो. पण ह्या उद्योजकाचं महत्त्व असं आहे की त्याला एक अध्यात्माची जोड आहे. म्हणजे सनातन संस्थेच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर आता जे रामरक्षा हा विषय त्यांनी लावून धरलेला आहे. त्यामुळे अशा या ज्यावेळी आध्यात्मिक जोड त्याला भर असतो त्यावेळी त्या उद्योगाला एक वेगळीच चालना मिळते. आणि आज अनेकविध अशा प्रोडक्ट्समधून ज्याची माहिती नितीन बोरसे अमोल धर्मे देतील, पण मला ते जास्त भावलं. श्री कौपनीय संस्कृत न्यासाचे ते विश्वस्त आहेत आणि आज संस्थात्मक विश्वस्त आहेत. आणि गेले आता हे आपलं रौप्यमय वर्ष आहे, पण प्रत्येक वर्षी त्यांचं योगदान या न्यासाच्यामध्ये असतंच. आणि ही जेव्हा संकल्पना पुढे आली त्यावेळी आपण नक्की काय करावं, एक चांगला विचार पण या निमित्ताने आला पाहिजे लोकांसमोर. म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातले आपण प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी म्हणून बोलवले आहेत. डॉक्टर सच्चिदानंद शेवडे आणि सनातनच्या अनुताई ना, ह्या दोघं जणांचा जो आध्यात्मिक त्यांचा जो पाया आहे त्याची जोड ही रवींद्र प्रभुदेसाईंच्या आध्यात्मिक ज्या विचारांना चालना देणारी आहे किंवा त्यांना भर देणारी आहे. म्हणून आपण मुद्दामून या दोन वेगळ्या व्यक्तिमत्वाला आपण आमंत्रित केलं. एकनाथ शिंदे साहेब हे ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि सगळ्या ठाण्याच्या सामाजिक संस्थांवर त्यांचा पण तेवढाच निकटचा संबंध आहे आणि जवळचा संबंध आहे. आणि त्या प्रत्येक कार्यक्रमात ते सहभागी होत असतात. मला गुढीपाडा स्वागत त्याचा आवर्जून उल्लेख करतो की किती व्यस्त त्यांचं शेड्यूल असलं तरीसुद्धा ते बरोबर 6:45 वाजता उपस्थित असतात. म्हणून अशा एकनाथ शिंदे साहेबांचं पण याच्यात योगदान लाभावं म्हणून त्यांना आम्ही विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन एकनाथ शिंदे साहेब पण आलेत. अणुशास्त्रज्ञ म्हणजे उद्योजकता पण पद्मविभूषण असलेली व्यक्ती ज्यावेळी एखाद्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभते त्यावेळी त्या समारंभाची उंची वेगळ्या स्तरावर जाते. म्हणजे अध्यात्म, उद्योग आणि पद्मविभूषण सारखी व्यक्तिमत्व आणि राजकीय व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री म्हणून त्यावेळी या समारंभाची जी काही उंची आपल्याला दिसणार आहे आणि त्याचबरोबर जे काही नृत्य गायन सादर होणार आहे त्यामुळे या समारंभाला वेगळी उंची येणार आहे. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आत्ता या कार्यक्रमाची पूर्वप्रसिद्धी आपण द्यावीत आणि त्या दिवशी आपण सगळे उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. आणि ज्या रीतीने टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने ही डिलीट पदवी त्यांना प्रदान केलेली आहे, मला वाटते ठाण्यातलं पहिलं उदाहरण असणार आहे डिलीट पदवी प्रदान झाल्याचं. त्यामुळे त्या उद्योजक म्हणून त्यांना जे पदवी प्राप्त झालेली आहे, प्रदान झालेली आहे, त्याचं हे पहिलंच असणारे उदाहरण आहे. त्यामुळे त्याला महत्त्व जास्त आहे आणि म्हणून हा नागरी सत्कार करण्याचं मी ठरवलं. एक छोटेखानी सत्कार मी करू शकलो असतो, पण अनेकविध संस्थांची अनेकविध वैयक्तिक सुद्धारित्या लोकांची अशी मागणी आली की आम्हाला सत्कार करायचा आहे. मग आम्ही विचार केला प्रत्येकजण वैयक्तिक सत्कार करत बसला की प्रत्येक संस्था वेगळा सत्कार करत बसली तर त्याला काही महत्त्व येणार नाही. म्हणून सगळ्या संस्थांचं एकत्रीकरण करून ज्या संस्थांची नावं आपल्याला त्या दिवशी पण कळतील, यथावकाश पण कळतील, या संस्थांचं एकत्रीकरण एक चांगला भव्य दिवस सत्कार करावा की ज्या योगे त्या डिलीट या पदवीला पण तेवढ्याच प्रकारे उंची येईल. म्हणून हा सगळा प्रयोजन. धन्यवाद. अमोल धर्मे यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आज ही जी प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषद आपण घेतोय यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एक कर्तृत्ववान ठाणेकर आणि या कर्तृत्ववान ठाणेकरांचा संपूर्ण ठाणेकरांद्वारे सत्कार. आणि संपूर्ण ठाणेकरांद्वारे सत्कार म्हणजे ठाण्यातल्या विविध संस्था, मग त्या सामाजिक संस्था असतील, औद्योगिक संस्था असतील, आध्यात्मिक संस्था असतील किंवा अन्य संस्था असतील. आणि असा हा सत्कार जसं मगाशी यांनी सांगितलं की टिळक महाराष्ट्र विद्यापीठतर्फे डिलीट मिळाल्यामुळे आपण त्यांचा सत्कार करतोय. पण या रवींद्र प्रभुदेसाई सर यांचा सत्कार आपण का करतोय तर शून्यातनं विश्व उभं करणारा ही व्यक्ती आहे.
आणि शून्यातनं म्हणजे अगदी शून्यातनं, म्हणजे स्वतःच्या घरी प्लॅस्टिकच्या पिशव्यातनं पितांबरी पावडर भरून आणि मग ती विकण्यापासून सुरुवात करून आज देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये जाळं निर्माण करणारे जे रिटेलर्सचं, की जवळजवळ एक 5 लाख रिटेलर्सकडे त्यांच्या या वस्तू उपलब्ध आहेत. 82 पेक्षा जास्त वस्तू उपलब्ध आहेत आणि परदेशातही त्याचं म्हणजे एक्सपोर्ट होतोय. तर एवढं मोठं उद्योगाचं साम्राज्य उभारणारे अशा या व्यक्तीचा सत्कार आहे. आणि नुसतं उद्योगाचं साम्राज्य नाही, स्वतःच्या उद्योगाचं साम्राज्य नाही, तर त्याचबरोबर सॅटरडे क्लब असेल, उद्योग अनुभूती असेल किंवा आणखीन उद्योग संस्था असतील, तर त्या उद्योग संस्थांमध्ये नवीन उद्योजकांना प्रेरणा देणारं असं व्यक्तिमत्व आहे. म्हणूनही त्यांचा सत्कार आहे की फक्त स्वतः उद्योजक नाही आहेत, तर इतर अनेक उद्योजकांना प्रेरणा देणारे ते आहेत. तर त्यामुळे अशा उद्योगाचा सत्कार होणं आवश्यक आहे. आणि मगाशी मी जसं म्हटलं तसं हे उद्योग योगी पण आहे. म्हणजे की उद्योग केला पण त्याच्यातला काही भाग, काही हिस्सा या समाजातल्या विविध संस्थांना, म्हणजे जर तुम्ही ठाण्यातल्या विविध सामाजिक संस्था बघितलात तर प्रत्येक संस्थेला त्यांनी काही ना काही अशा प्रकारचे डोनेशन, देणगी, मदत किंवा काही ठिकाणी तर स्वतः उतरून त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे मला आता शेजारी ब्रह्मेसाहेब बसलेले आहेत, पण आपली भारतीय नववर्ष स्वागत यात्रेचं पहिलं वर्ष होतं, तर त्यावेळेला आबासाहेब पटवारी डोंबिवलीवरनं आले होते. डोंबिवलीला पहिली स्वागत यात्रा सुरू झाली होती आणि तर ते त्यावेळेला तो हे असायचं, कॅसेट असायची आणि TV लावायला लागायचं आणि त्याच्यावर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन असायचं. तर रवी सर म्हणले, अरे आता इथे TV कुठनं आणणार, तुझे क्लायंट असतील रिटेलर, तर काही करता येईल का? म्हटलं जाऊयात आपण. रवी सरांनी स्वतः गाडी काढली आणि आम्ही फ्रेंड्स इलेक्ट्रॉनिक्सकडे गेलो. तिथनं TV घेतला, तो TV लावला, सगळ्यांना तो टीव्हीवरती ते दाखवलं आणि मग परत तो झाल्यानंतर, प्रेझेंटेशन झाल्यानंतर रवी सर परत माझ्याबरोबर आले आणि आम्ही TV तिकडे देऊन आलो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा एखादी आवश्यकता असेल तर उतरून काम करणारा उद्योजक आणि समाज सुधारक आणि समाजसेवक, म्हणून उद्योग योगी अशा या रवींद्र प्रभुदेसाई सरांचा सत्कार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या सत्काराला सगळ्यांनी यावं असं आवाहन आपण करावं. आम्ही आता प्रेस रिलीज आपल्या सगळ्यांना आपल्या हातात मिळालेला आहे आणि या प्रेस रिलीजमध्ये सांगितलेलं आहेच कसा कार्यक्रम आहे, कधी आहे, काय आहे. आता या दोघांनी याच्यामध्ये डिटेल सांगितलं. तर त्यामुळे असा माणूस हा आत्तापर्यंत ते वेगवेगळ्या ह्याच्यातनं सगळ्यांच्या समोर आलेले आहेत, पण अजून सगळ्यांच्या समोर येऊन आणि अजून लोकांनी प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडनं, तर त्याच्याकरता हा कार्यक्रम आहे. म्हणजे फक्त त्यांचा सत्कार नाही, तर आमच्यासारखे कितीतरी जण ज्यांनी यांच्याकडनं प्रेरणा घेतली की शून्यात विश्व उभा करणारा माणूस, व्यक्ती म्हणजे रवींद्र प्रभुदेसाई. तर असे व्यक्ती सगळ्यांसमोर यावेत, सगळ्यांपर्यंत पोहोचावेत आणि सगळ्यांना कळावेत, याच्याकरता सत्कार आहे. एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि बेसिकली सॅटर्डे क्लबचं सुद्धा सर याच्यामध्ये मोठं योगदान आहे आणि एका उद्योजकाने दुसऱ्या उद्योजकाचं कौतुक करावं ही एक फार मोठी गोष्ट वाटते मला. मेना मेंढरे स्वतःहून म्हणाल्या की मला याच्यामध्ये तन्वी हरवळच्या वतीने सहभागी व्हायचंय आणि मी सुद्धा काही मदत करायला किंवा जबाबदारी घ्यायला तयार आहे. तर तन्वी हरवळचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे. अशा अनेक संघटनांचा याच्यामध्ये सहभाग आहे. आता पुढची भूमिका नितीनजी आपली विशद करतील. बेसिकली रवी सर हे आमच्या सॅटर्डे क्लबचे सुद्धा ट्रस्टी आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी उद्योजकांना प्रेरित करण्यासाठीचं काम हे कायम सर करत असतात. आणि महाराष्ट्रात कुठेही उद्योगाशी संबंधित एखादा इव्हेंट असेल, कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी रवी सरांचं भाषण हे अतिशय उद्बोधक असतं, प्रेरक असतं आणि असंख्य उद्योजकांना त्यांनी आजपर्यंत प्रेरित केलेलं आहे. एखादा नवीन माणूस त्यांच्याकडे आल्यानंतर ते जे काही म्हणजे तुम्ही तुमचे कान उघडे ठेवले, मेंदू उघडा ठेवला आणि रवी सरांना फक्त 15 मिनिटं ऐकलं तरी तो माणूस आयुष्यामध्ये चांगला बिझनेसमॅन होऊ शकतो. आणि असे अनेक बिझनेसमॅन घडवण्याचं काम रवी सरांनी केलेलं आहे. तर ज्यावेळेस डिलीट ही पदवी त्यांना मिळाली, म्हणजे डिलीट ही पदवी त्यांना
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्याकडनं मिळालेली आहे. त्यावेळेस आमच्या सगळ्यांच्या मनात आलं की पुणेकरांनी त्यांचं काम केलंय, आता ठाणेकरांनी सत्कार करून आपलं काम करायला पाहिजे. या दृष्टिकोनातून हा सत्कार सोहळा आपण आयोजित केलेला आहे. आणि अनेक मान्यवर, जसं अरुंधती मॅडमनी अमोल सरांनी सांगितलं त्या पद्धतीने अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ठाणेकरांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे. आपल्या बातमीमध्ये अगदी प्रत्येकासाठी हा कार्यक्रम विनामूल्य खुला असणार आहे. त्यामुळे तुमच्या बातमीमध्ये देखील ते येऊ देत. आणि एक ठाण्यातला उद्योजक आज राष्ट्रीय पातळीवर किती प्रभावीपणे काम करतोय हे ठाणेकरांना त्या ठिकाणी समजू शकणार आहे.